दिल्लीतल्या 60 पेक्षा जास्त शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे। तर द्वारका परिसरातील दिल्ली पब्लिक स्कूल, मयूर विहारच्या मदर मेरी, दिल्लीच्या संस्कृती स्कूल, नोएडाच्या शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल पाठवला गेलाय। याची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात। खबरदारीचा उपाय म्हणून या शाळांचा परिसर रिकामा करण्यात आलाय आणि शोधमोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जाते। दिल्लीमधल्या अनेक शाळांना बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली। त्यानंतर या शाळांचा परिसर निर्मनुष्य करण्यात आलाय। इसकी इन्फॉर्मेशन हमें भी है और इन्फॉर्मेशन और प्रिकॉशन बेसिस पे हमने सारे स्कूल्स चेक कर लिए हैं और किसी स्कूल्स में ऐसी कोई चीज़ नहीं मिली है। मेरी सभी से यही अपील है कि आप अपना ध्यान रखें, शांति रखें। ऐसा कोई इन्फॉर्मेशन कहीं कोई सत्य नहीं है। प्रिकॉशनरी बेसिस पे और इन्फॉर्मेशन बेसिस पे, दोनों बेसिस पे हमने कंप्लीट स्कूल्स हमारे एरिया में चेक कर लिए हैं। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, एक दोन नाही तर 60 शाळांना असा धमकीचा मेल मिळालेला आहे। कसा तपास सुरू आहे? कोणते युद्ध पातळीचे प्रयत्न केले जात आहेत? ज्ञानदा, आता आपण उभे आहोत मयूर विहार हा जो मुख्य दिल्लीच्या जवळचा परिसर आहे त्या परिसरातील मदर मेरी शाळेजवळ, आणि या शाळेमध्ये सुद्धा बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती। आपण पाहू शकतो की शाळेचा जो गेट आहे त्या गेटला सील करण्यात आलेलं आहे आणि इथली संपूर्ण शाळा ही रिकामी करण्यात आलेली आहे। इथे पोलिसांनी जी क्राईम सीनची पट्टी असते ती पट्टी लावलेली आहे आणि या क्राईम सीनच्या पट्टीला कोणी क्रॉस करू नये असंही पोलिसांनी म्हटलेलं आहे। तसंच संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आलेली आहे। सर्वात पहिल्यांदा ज्या शाळेला धमकी देण्यात आली ती ही मदर मेरी स्कूल आहे, ज्या ठिकाणी ईमेल आला होता, पीसीआरला कॉल गेला होता की या शाळेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे आणि असे 100हून अधिक कॉल हे पीसीआरला देण्यात आले होते आणि त्यानंतर ताबडतोब सगळ्या शाळा रिकामी करण्यात आल्या। पहिल्यांदा विद्यार्थ्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही सगळेजण आपापल्या घरी जावा किंवा त्यांच्या पालकांना फोन करून बोलवून घेण्यात आलं, कारण सांगितलं नव्हतं। आणि नंतर मग सकाळी एक 8:30-9च्या दरम्यान ही बातमी समोर आली की खरोखर सगळ्या शाळांना बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो की पोलिसांचा फौजफाटा या हजर आहे। पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। पोलिसांच्या गाड्या या संपूर्ण घटनास्थळी ईस्ट दिल्लीच्या ज्या डीसीपी आहेत अपूर्वा गुप्ता त्या स्वतः या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करतात आणि एकत्रितच सर्व त्यांना आव्हान झालंय की तुम्ही घाबरून जाऊ नका। एकंदरीत अशा प्रकारे सगळ्या शाळांमध्येच का धमकी देण्यात आली आणि त्यातही विशेषतः अशा सर्व 11 शाळांना, मुख्य दिल्लीतील नोएडामधील 5 ते 6 शाळा आहेत, द्वारका परिसरातील काही शाळा आहेत, अशा जवळपास 60 शाळांना एकाच वेळी बॉम्ब ठेवल्याची धमकी का देण्यात आली, यामागे काही मोडस ऑपरेंडी आहे का, याविषयीचा तपास दिल्ली पोलीस करतायत। अजूनपर्यंत पोलिसांना कोणतीही माहिती मिळालेली नाही की हा बॉम्ब थ्रेट कोणी दिलाय। सुदैवाने अजूनपर्यंत कुठेही अशा स्वरूपाचा गैरप्रकार किंवा कोणत्याही स्वरूपाचा प्रत्यक्ष बॉम्ब किंवा कोणताही धोका आढळलेला नाहीये। दिल्ली पोलिसांनी जो तपास केला आतापर्यंत त्यातून असं कळतंय। बरोबर आहे, म्हणजे आतापर्यंतच्या तपासामध्ये कोणताही धोका शाळांना नसल्याचं स्पष्ट होत आहे। तरी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आपली शोधमोहीम सुरू ठेवली आहे। सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।